बघा आपला जो टॉपिक चाललेला होता केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन, याच्यामधला आपला लास्ट पॉइंट चाललेला होता. कोणता चालला होता? ऑक्सिडेशन अँड रिडक्शन पॉइंट आहे. पण ऑक्सिडेशन रिडक्शन मध्ये आपल्या रिॲक्शन राहिलेल्या होत्या, त्या रिॲक्शन आपण कम्प्लीट करणार आहोत. त्याच्यामधलं मला वाटतं ऑक्सिडेशनची रिॲक्शन तुम्हाला दिलेली होती. ओके, आणि तुमच्या बुक मधल्या ज्या रिॲक्शन आहेत त्याही होत्या. याच्यावरून ऑक्सिडेशनची रिॲक्शन होते, रिडक्शनची कशी अंडरस्टँड करायची, परत त्याच्यामध्ये गेन और लॉस याच्यावरून या ऑक्सिडेशन आणि रिडक्शनची रिॲक्शन तुम्ही अंडरस्टँड करू शकता. आता अशा काही रिॲक्शन आहेत की ज्याच्यामध्ये रिडक्शन आणि ऑक्सिडेशन ह्या दोन्ही रिॲक्शन त्याच्यामध्ये येतात. ठीक आहे, बघा आता पेज नंबर 43. पेज नंबर 43 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये बघा, द केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट गेन्स हायड्रोजन आर कॉल्ड द रिडक्शन. रिडक्शनची डेफिनेशन तुम्हाला मी पाठीमागेही सांगितलेली आहे. काल परवा आपले रिडक्शनची डेफिनेशन 2 वेळा झालेले आहेत. रिडक्शन म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये हायड्रोजन काय होतो, ऍड होतो आणि ऑक्सिजन रिमूव्ह होतो. ओके, द केमिकल रिॲक्शन इन विच reactant gain hydrogen are called the reduction reactions. Okay, similarly the reaction in which reactant lose oxygen to form the product is also called the reduction reactions. The substance that bring about the reduction is called a reactant or reducing agent. आता ज्या पद्धतीनं ऑक्सिजन एजंट पाहिलेले होते त्याच पद्धतीनं रिड्युसिंग एजंट पण प्रेझेंट असतात. आता बघा आपण एक रिॲक्शन पाहणार आहोत. त्या रिॲक्शन मध्ये ऑक्सिडेशन रिॲक्शन पण होते आणि रिडक्शन पण रिॲक्शन होते. तर ते आपण फर्स्ट अंडरस्टँड करून घेऊया. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन कुठे होते, तर तुमच्या बुक मध्ये दिलेली जी रिॲक्शन आहे, काय रिॲक्शन आहे रे तुमच्या ह्याच्यामध्ये दिलेली, कॉपर ऑक्साइड. ठीक आहे, ते आपण फर्स्ट लिहून घेऊया इथे. कॉपर ऑक्साइड CuO प्लस, आणि इथे काय दिलेलं आहे, हायड्रोजन गॅस आहे H2. ओके, आता यांची जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा आपल्याला प्रोडक्ट मध्ये काय मिळत आहे, कॉपर Cu प्लस H2O. ओके, माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? हो येतोय. हो येतोय. ओके, आता बघा ह्याच्यामध्ये कॉपर ऑक्साइड प्लस हायड्रोजन गॅसची जी रिॲक्शन होती, रिॲक्शन करून आपल्याला काय मिळतंय, कॉपर हे सॉलिड टाइप मध्ये मिळते आणि H2O हे लिक्विड टाइप मध्ये मिळते प्रोडक्ट. ओके, मग आता इथे ऑक्सिडेशनची रिॲक्शन होते आणि रिडक्शनची पण रिॲक्शन होते. दोन्ही रिॲक्शन प्रेझेंट आहेत. मग इथे तुमचं जमलिंग होतं की या रिॲक्शन मध्ये ऑक्सिजन ऍड पण आहे, ऑक्सिजन रिमूव्ह पण आहे. ऍक्च्युली ते रिमूव्ह होत नाही, वॉटर टाइप मध्ये मिळतोय आपल्याला. गॅस जरी मिळत असता तर तो रिलीज झाला असता. बघा आता पहिल्या जी रिॲक्शन आहे कॉपर ऑक्साइड आणि कॉपर. ठीक आहे, ही जी रिॲक्शन आहे कॉपर ऑक्साइड आणि कॉपर, ही रिॲक्शन रिडक्शन मध्ये आहे. काय होतंय, तर हे कॉपर ऑक्साइड आणि कॉपर याच्यामध्ये ऑक्सिजन इथे रिमूव्ह होतोय. ठीक आहे, जेव्हा आपल्याला इथे कॉपर हा प्रोडक्ट मिळतोय तर कॉपर ऑक्साइड मधून काय होतंय, तर इथे ऑक्साइड रिमूव्ह होतोय. म्हणून आपण रिॲक्शन कोणती आहे आपली, रिडक्शनची आहे. ठीक आहे, आता सेकंड पाहूया. H2 आणि H2O. तर इथं काय होतंय, ऑक्सिजन गेन होतोय प्रोडक्ट मध्ये. बरोबर, मग ऑक्सिजन गेन होतोय म्हणून ही रिॲक्शन कुठली आली, ऑक्सिडेशनची रिॲक्शन आली. लक्षात घ्या, ही रिॲक्शन जी आहे ती ऑक्सिडेशनची रिॲक्शन आली म्हणून मी ते ऑक्सिडेशन लिहिते. ओके, लिहून घ्या ही रिॲक्शन, म्हणजे मला इरेज करायला, कारण आता इथे जागा पूर्ण नाही मला पुढची माहिती सांगायला.
बघा, कॉपर ऑक्साईडची जेव्हा रिॲक्शन H2 बरोबर होते तेव्हा प्रोडक्ट आपल्याला कॉपर आणि वॉटर मिळते. ओके, कॉपर ऑक्साईड आणि कॉपर ही ज्या दोन्ही रिॲक्टन आणि प्रोडक्ट आहेत याच्यामध्ये कोणती दर्शवत इंडिकेट काय करते, तर ही जी रिॲक्शन आहे ती आपल्याला रिडक्शन मध्ये इंडिकेट करते. H2O हा रिॲक्टन आहे आणि प्रोडक्ट H2O प्रोडक्ट आहे. तर ही जी रिॲक्शन आहे ते ऑक्सिडेशन, म्हणजे ह्या रिॲक्शन मध्ये दोन्हीही प्रोसेस झालेले आहेत, रिडक्शन पण झालेलं आहे आणि ऑक्सिडेशन पण झालेले. मग ऍक्च्युली ह्या रिॲक्शनला नाव काय आहे ते आपण पाहणारच आहोत. बघा, in this reaction an oxygen atom goes away from the copper oxide. Okay, which means that reductions of copper oxide takes place whereas the hydrogen molecules takes up oxygen atom and water is from meaning oxidations. Okay, first reaction copper oxide, reactants and product is copper, so this reaction is reductions. And next, oxidation of hydrogen takes place. The oxidation and reduction reaction occurs simultaneously. मग या रिॲक्शन मध्ये ऑक्सिडन्स आणि ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन एकाच वेळी झालेले आहेत. बघा, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन ही रिॲक्शन एकाच वेळी झालेली आहे. द रिॲक्टन इज ऑक्सिडायझिंग बाय द ऑक्सिडंट अँड ऑक्सिडंट इज रिड्युस्ड बाय द reactants. Due to this characteristic of reduction and oxidation reaction, a single from redox reactions. बघा, सिम्टन्सली रिॲक्शन म्हणजे एकाच वेळी रिडक्शन आणि ऑक्सिडेशन ही रिॲक्शन होते, त्या रिॲक्शनला काय टर्म इंडिकेट केली जाते, रिडॉक्स. रेडॉक्स रिॲक्शन इज युज्ड इन प्लेस ऑफ द टू टर्म्स. ओके, लिहून घेतलं का हे? येस ऑर नो? हो. येस. हो. ठीक आहे. बघा, आता सिम्टन्सली रिॲक्शन होतात, रिडक्शन आणि ऑक्सिडेशन, त्या रिॲक्शनला रेडॉक्स असं म्हटलं जातं. रेडॉक्स रिॲक्शन. आता इथे राहिलेलं जे आहे ते मी खाली लिहिते, पण तुम्ही एकाच लाईन मध्ये लिहा. Reaction is equal to simultaneously reactions, reductions plus oxidation. ठीक आहे, हे लिहून घ्या, बॉक्स करा याला. रिडक्शन रिॲक्शन कशाला म्हणतात, सिम्टन्सली रिडक्शन आणि ऑक्सिडेशन जेव्हा क्रिया होते तेव्हा त्या टर्मला आपण रिडक्शन रिॲक्शन असं म्हणतो. ओके, बघा, आता याच्यामध्ये पुढे जे आहे यूज युअर ब्रेन पॉवर किंवा थिंक अबाउट इट, हे सिलेबस मधनं कमी केलेलं आहे. कमी जरी केलं असेल तरी तुम्ही त्याचा अभ्यास होमवर्क म्हणून करायचा आहे, कारण ह्या रिॲक्शन मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. ओके, बघा, लास्ट आपण जेव्हा इलेक्ट्रॉन लूज होत होतो तेव्हा पाहिलेलं होतं की फेरस सल्फेट ह्याचं आयोनायझेशन कशा प्रकारे होत आहे, तेच तुम्हाला खाली दिलेलं आहे. याच्यामध्ये बघा, व्हेन द पॉझिटिव्ह चार्ज अँड atoms or an ions increasing or negative charge on and them decreases, it is called the oxidations. इलेक्ट्रॉन, बघा मला दोन डिफरन्स दिले होते, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ह्या रिॲक्शन मधलं. तर त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं, पहिला पॉइंट ऑक्सिजन, दुसरा पॉइंट मो होतो आणि थर्ड काय सांगितलं होता, इलेक्ट्रॉन रिमूव्ह होतो. ओके, म्हणजे लूज गेन होतोय. ठीक आहे, हे 3 पॉइंट सांगितले. तिन्ही पॉइंट वरून काल आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे. मग त्याच्यामधलंच आपण जे इलेक्ट्रॉन गेन किंवा लूज होतात त्याच्यामध्ये आपण फेरस सल्फेटचं एक्झाम्पल घेतलेलं होतं.
ओके, मग आता त्याचंच ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ही रिॲक्शन कशी होती ती तुम्हाला खाली दिलेली आहे. बघा, फेरस याचं ऑक्सिडेशन जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा फेरस ऑक्साईड अशी होते. ओके, नेक्स्ट फेरस ऑक्साईड बरोबर अजून रिॲक्शन झाली तर त्याच्यामध्ये काय होतंय बघा, फेरस ऑक्साईड मिळतंय, O3 आहे. आता जेव्हा हीच रिॲक्शन इथे काय होतंय, ऑक्सिडेशन होतंय. फर्स्ट फेरस पासून काय मिळते आपल्याला, फेरस ऑक्साईड मिळते, म्हणून इथेही ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. इथे ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. पण हीच रिॲक्शन रिव्हर्स जर घेतली तर काय होतंय रे, बघा फेरस ऑक्साईड पासून पुन्हा रिव्हर्स रिॲक्शन केलेली आहे. मग ही रिव्हर्स रिॲक्शन घेतल्यानंतर ऑक्सिजन एक कमी होतोय, रिमूव्ह होतोय ऑक्सिजन. O3 आहे ना इथे, मग काय होतंय, 2 ऑक्सिजन आहेत ते रिमूव्ह होतात. मग पुन्हा इतर जी रिॲक्शन आहे ती रिडक्शनची होते, लक्षात घ्या. पुन्हा इथे रिव्हर्स रिॲक्शन घेतलेली आहे. मग रिॲक्शन जेव्हा पुन्हा तुम्ही बॅकला घेता म्हणजे रिव्हर्स घेता तेव्हा काय होतंय, रिडक्शन होतंय ते. ओके, तर ह्या एक्झाम्पल मध्ये काय सांगितलेलं आहे, व्हेन द पॉझिटिव्ह चार्ज ऑन ॲटम ॲट आयन्स इन्क्रीज और द निगेटिव्ह चार्ज ऑन द डिक्रीज इट इज कॉल्ड ऑक्सिडायझेशन. म्हणजे याच्यामधले तुम्हाला मी काल आयन सांगितलं ते सोडियमचं एक्झाम्पल दिलं होतं. प्लस मायनस त्याचे चार्जेस कशाप्रमाणे असतात, म्हणजे इलेक्ट्रॉन लूज और गेन्स जे टाइप आहेत त्या लूज और गेन मधून ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ही रिॲक्शन होत असते. ओके, सो अँड व्हेन द पॉझिटिव्ह चार्ज डिक्रीज और निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज इट इज कॉल्ड द रिडक्शन्स. ओके, इथपर्यंत पॉइंट समजलं का? हो मॅडम. हो मॅडम. ओके, तर आपण आता नेक्स्ट पॉइंट पाहणार आहोत, करोजन्स. इथे तुम्हाला करोजन्स म्हणजे काय रे, काय मिनिंग आहे कोरोजन्स, माहित आहे तुम्हाला? येस और नो? नो. ही पण एक रिॲक्शन बघा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. आता आपल्या इथे जास्त पाऊस पडत नाही. तुमचं होम आहे, त्या होम साठी तुम्ही काय करता, सिक्युरिटी म्हणून बाहेर गेट बसवता. हे गेट असतं ते कशाच असतं रे? गंज. मला आवाज क्लिअर नाही आला, पुन्हा एकदा सांगता? गंज. करेक्ट करेक्ट. बघा आता ह्याची प्रोसेस मी तुम्हाला सांगते. गेट तुम्ही बाहेर बसवता. मग हे गेट कशाच असतं, म्हणजे कोणता धातू वापरला जातो त्याच्यामध्ये? गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनियम, कुठला वापरला जातो? ओके, फास्ट बोलायचंय, कोणता धातू वापरला जातो? लोखंड. व्हेरी गुड व्हेरी गुड, म्हणजेच आयर्न. आपण मेटल नॉन मेटल हे पाहिलेले, प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या तरी एलिमेंटनी बनलेली आहे, मी तुम्हाला सांगितलंय. ठीक आहे, म्हणून तर आपण पिरियडिक टेबल मध्ये हे सगळे एलिमेंट कन्सिस्ट होतात. तर आपलं जे बाहेरचं गेट आहे, घराच्या बाहेर आपण जे बसवतो, काही तुम्ही म्हणाल मॅडम आमच्या इथे नाहीये की, तुम्ही काय सांगता, पण काही ठिकाणी गेट बसवलेलं असतं. मग ते गेट असतं ते आयर्नचं असतं, नाही सिल्वरचं नाही गोल्डचं. आपण एवढे श्रीमंत नाही, आणि श्रीमंत जरी सगळे जरी असले तरी कोणी गोल्डचं याचं बसवत नाही गेट, लक्षात ठेवा. तर हे असतं ते आयर्नचं गेट असतं. मग बघा तुम्हाला मी एक्झाम्पल सांगते. आता नवीन घर बनलं असेल तेव्हा एकदम नवीन ह्याचं दिसतं, पण जर 5-6 वर्ष होऊन गेल्यानंतर त्याला रेड कलर असा खालून थोडासा काही काही ठिकाणी दिसतो. का रे हा रेड सर कलर दिसतो?
प्रत्येकाच्या गेटला थोडाफार दिसतो. काय रिझन असेल? पूर्ण गेट रेड झालेला दिसत नाही म्हणत मी, काही ठिकाणी झालेलं दिसतं. काय रिझन आहे? बट ते ठीक आहे, ते जाऊ द्या. तुमच्या कुकिंग मधलं मी सांगते, तुम्ही लोखंडी तवा किंवा लोखंडी कढई असे ना, त्याच्यामध्ये रात्रभर जर पाणी राहिलं किंवा थोडस जरी पाणी राहिलं तर त्याचा कलर कसा येतो त्या कढईचा? तांबूस. कसा येतो? तांबूस. तांबूस, बरोबर बरोबर. रेडसर असा कलर येतो. ठीक आहे, मग मी तुम्हाला गेटचं सांगितलेलं होतं. आपण 5-6 वर्षानंतर जर पाहिलं तर त्या गेटला थोडासा रेडसर असा कलर आलेला असतो. ठीक आहे, तर हा रेडसर असा का कलर आलेला असतो माहितीये तुम्हाला? येस और नो? ती पाण्याने तांबरली. व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्यालाच आपण तांबरलेलं म्हणतो. मग ती जी कन्सेप्ट आहे ते कोरोजन्स ही कन्सेप्ट आहे. मग ते कोरोजन आपण नॉर्मली थिंक करतोय, पण आपल्या बुक मध्ये हे स्टडी करतोय की याच्यावर रिएक्शन होतीये. कोरोजन ही आपल्याला माहितीये तांबरते, लोखंड आहे थोडस ठेवलं की ती तांबरते. ठीक आहे, बाहेर जरी काय आयर्नच्या वस्तू असतील तरी त्याला रेड सर कलर येतोय. पण ही जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन कशा प्रकारे होते तुम्हाला माहितीये? या रिॲक्शन वर कोणते कोणते घटकचे इफेक्ट होतात? कशामुळे लालसर होतं हे तुम्हाला माहितीये का? ए सर नो? नो. नो. बघा, तुम्ही जर गेट पाहिलं तर काय होतंय, तर त्या गेटला 6-7 वर्षानंतर रेडसर कलर येतोय. त्याचं कारण ऍटमॉस्फिअर मधलं लागलेलं त्याला टेम्परेचर म्हणजे ऊन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि त्यामधलं वॉटर, पाऊस हे पडून काय होतंय, या सगळ्यांची रिॲक्शन त्या आयर्नवर होते. ओके, लक्षात घ्या. हे सगळ्यांचं मिळून काय होतं, त्याच्यावर रिॲक्शन होते आणि रिॲक्शन होऊन त्याला कोरोजन ही प्रोसेस होती. ओके, तेच आपण ह्या टॉपिक मधून शिकणार आहे. खूप इझी आहेत, फक्त तुम्ही कन्सेप्ट अंडरस्टँड केल्या की तुमच्या लक्षात येणार आहेत. आता ह्याच्यामधली जे हे आहे की नाही ट्राय दिस मधलं, ठीक आहे आपण नुसतं रीड करूया. खालचे आपण रिॲक्शन वाचणार आहोत, कुठले रिॲक्शन होतात ते. फास्ट ते प्रोसिजर कोण वाचतंय? ऍपरेटस, केमिकल आणि प्रोसिजर. एकच पॅरेग्राफ वाचायचंय. ओके, फास्ट कुणी रीड करायला घ्यायचंय? Producer place test tube on a test tube stand. Take some solid water in one test tube and put an oil layer on it. Take some salt water in the second test tube. Let there be only air in the third test tube. Take some anhydrous calcium chloride in the fourth test tube. Place a small iron nail in every test tube. Close the fourth test tube with a rubber cork. Let all the four test tubes remain unattended for a few days. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा, आता कोरोजन साठी आपल्याला इथे एक हे दिलेलं आहे, एक्सपेरिमेंट दिलेला आहे. तर काय करायचं, 4 एक्सपेरिमेंट टेस्ट ट्यूब घ्यायचे आहेत. 4 टेस्ट ट्यूब मध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये काय घेतलेलं आहे, ऑइल लेअर ऑन द बॉइल्ड वॉटर. म्हणजे पहिली जी टेस्ट ट्यूब घेतलेली आहे, ठीक आहे, मी इथे डायग्राम ड्रॉ करत नाही कारण डायग्राम तुमच्या ऑलरेडी बुक मध्ये आहे. पहिल्या टेस्ट ट्यूब मध्ये एक आयर्न नेल म्हणजे लोखंडी खिळा असतो तो ठेवलेला आहे. मग त्या टेस्ट ट्यूब मध्ये काय आहे, ऑइल लेअर ऑन बॉइल्ड वॉटर म्हणजे कोमट पाणी आहे आणि त्याच्यावरती ऑइलचा लेअर आहे. सेकंड ह्याच्यामध्ये काय आहे, सेकंड टेस्ट ट्यूब मध्ये सॉल्ट सोल्युशन म्हणजे मीठ टाकलेलं जे सोल्युशन असतं ते सॉल्ट सोल्युशन आहे. आणि थर्ड मध्ये एम्प्टी आहे टेस्ट ट्यूब, फक्त एअर प्रेझेंट आहे त्या नेल साठी. आणि फोर्थ जे आहे एअर अँड अनहायड्रेट कॅल्शियम क्लोराइड. कॅल्शियम क्लोराइडचं सॉलिड टाईप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नेल ठेवलेलं आहे. आता ह्या प्रॅक्टिकल मध्ये काय ऑब्झर्व करायचंय की ह्या सगळे जे घटक घेतलेले आहेत त्याच्यामध्ये रिॲक्शन काय होते नेलची आणि
ऑइल लेअर आणि बॉइल्ड वॉटरची, त्यानंतर सेकंड ह्याच्यामध्ये सॉल्ट सोल्युशनचा आणि नेलचं, आयर्न नेल म्हणजे खिळा जो आहे त्याचा इफेक्ट काय होतो, किंवा ओनली ऍटमॉस्फिअर मधलं जे एअर प्रेझेंट आहे त्या एअरचा काय इफेक्ट होतोय नेलवर. आणि थर्ड जो आहे ते कॅल्शियम, फोर्थ जो आहे तो कॅल्शियम क्लोराईड, याचा इफेक्ट काय होतोय ते पाहिजे. म्हणजे फ्ल्यू डे काही दिवसांनंतर आपल्याला त्याचा इफेक्ट दिसणार आहे, फास्ट मध्ये दिसणार नाही. आता तुम्ही म्हणाल काही दिवसामध्ये का, तर तुम्हाला मी एक्झाम्पल दिलेलंच आहे तुमच्या समोर जे नवीन गेट बसवलेलं आहे त्याला एका दिवसात रेड कलर येतो का, किंवा तुम्ही एखादा लोखंडी वस्तू बाहेर ठेवली तर ते एका दिवसात रेड कलर येतो का त्याला, ए सर नो? No. नो. म्हणजे करोजन एका दिवसाची क्रिया नाही, तर हे जे लॉंग पिरियड प्रोसेस आहे, लक्षात घ्या लॉंग पिरियड प्रोसेस आहे ही. म्हणून याला काही दिवस ठेवायचे आणि काही दिवसानंतर याच्यावर रिॲक्शन होणार आहे. मग काय रिॲक्शन होणार आहे बघा. ऑब्झर्व ऑल द 4 टेस्ट ट्यूब आफ्टर अ फ्ल्यू डेज. व्हॉट डिड यू फाइंड? म्हणजे काय करायचं, फ्ल्यू दिवस ठेवायचा आहे, काही कमी दिवसामध्ये आपण त्याचं ऑब्झर्वेशन करणार आहोत. काय होणार आहे बघा. Which test tube had the nail has the before both the water and air necessary for the rusting. रस्टिंग म्हणजे गंज लागणे. आता वॉटर आणि एअर ज्याच्या गंज लागण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वॉटर आणि एअर हे प्रेझेन्स असावं लागतं. जर प्रेझेन्स असेल तरच रस्टिंग ही प्रक्रिया होते. लक्षात घ्या, रस्टिंग म्हणजेच गंज लागणे. The rusting process takes place rapidly in presence of the salt. ओके. आता रॅपिडली प्रोसेस कुठं होते, ज्या सोल्युशन मध्ये सॉल्ट आहे तिथे रॅपिडली पोझिशन होते. हॅव सीन इफेक्ट ऑफ द रेडॉक्स रिॲक्शन्स. आता याच्यामध्ये जेव्हा कोरोजन प्रोसेस होती तर याच्यामध्ये दोन्हीही रिॲक्शन होतात. रेडॉक्स मीन्स काय सांगितलेलं आहे मी लास्ट ह्याला आता, रेडॉक्सचं मिनिंग ओके. रेडॉक्सचं मी मिनिंग सांगितलं ना तुम्हाला, आता लास्टला तुम्ही बॉक्स करून लिहिलेलं आहे. रेडॉक्स इज इक्वल, ओके बोलायचंय फास्ट, काय सांगितलं होतं, रिॲक्शन लिहून दिलेले. रेडॉक्स रिॲक्शन इज इक्वल टू रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन. विसरायचं नाही बाळांनो, इथे लिहून घ्यायचे तुम्हाला सगळ्याच्या रिॲक्शन. ओके. जर पहिल्यापासून समजून घेतलं तर तुमच्या लक्षात येणार आहे. ओके बघा, तर ह्या प्रोसेस मध्ये रेडॉक्स रिॲक्शन होते, म्हणजे रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन दोन्हीही रिॲक्शन याच्यामध्ये होत असतात. ओके. हॅव सीन द इफेक्ट ऑफ द रेडॉक्स रिॲक्शन. रेडॉक्स मीन्स ऑक्सिडन्स, ऑक्सिडेशन प्लस रिडक्शन्स. In your everyday life, the new vehicle look shiny. ओके. बघा आता तुम्हाला माहित आहे, जेव्हा आपण एखादी नवीन गाडी आणतो तेव्हा ती गाडी कशी असते, एकदम शायनिंग मध्ये असते. पण त्याला 4-5 वर्ष जाऊ द्या, न्यू सारखी दिसती का रे ती. तुम्ही धुवून हे करून वॉश करून ठेवता, तरी पण जशी तुम्ही फर्स्ट टाइम आणता तशी नंतर दिसते का, येस और नो? नो. सगळ्यांनी बोलायचंय, माइक ओपन करायचंय आणि बोलायचंय. तुम्हाला स्टेज आहे ते, पण तुम्ही बोलायला मागत नाही. याचा अर्थ की तुमचं मधला एअर, वॉटर ह्या सगळ्यांची रिॲक्शन होते. त्याच्यामुळे काय होतं, त्याचं जे शायनिंग आहे ते कमी होत असतं. ओके. द न्यू व्हेकल लुक शायनी, ऑन द कंट्री ओल्ड व्हेकल लुक द डल. ओल्ड जे व्हेकल झालेलं असतं 6-7 इयर आफ्टर, ते व्हेकल कसं दिसतं आपल्याला, डल दिसतं. वाय? कारण त्याच्यावर रिॲक्शन झालेले असतात ऍटमॉस्फिअरच्या, रेनी वॉटर्स. ओके. टेम्परेचर्स. A certain type of the reddish color solid layer collect on their metallic surface. म्हणजे ह्या व्हेकल मध्ये जे मेटॅलिक सरफेस असतात त्याच्यात रेडियस कलर आलेला असतो. मेटॅलिक म्हणजे आयर्न सारखे जे काही घटक आहेत ते त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात ना व्हेकल मध्ये. मग त्याला काय होतं,
रेडियश कलर म्हणजे तांबूस कलर आलेला दिसतो. का दिसतो? तर करोजन ही प्रोसेस त्याच्यावर होत असते, त्याच्यावर रिॲक्शन होत असते. सो बघा, the layer collect on their metallic surface. This layer called the rust. Rust म्हणजे काय? पुन्हा एकदा बघा. Certain type of the radius color solid layer collect on their metallic surface. म्हणजे मेटॅलिक सरफेस वर जो रेडियस कलर कलेक्ट होतो त्यालाच रस्ट असं म्हटलं जातं. ओके, सो दिस लेअर इज कॉल्ड रस्ट. ओके, रस्टचा केमिकल फॉर्म्युला काय आहे बघा. हाही माहिती पाहिजे तुम्हाला. फिलिंग द ब्लँकला विचारला जाऊ शकतो रस्टचा केमिकल फॉर्म्युला. रस्ट म्हणजे काय? जे तुमच्या गेटला किंवा व्हेकल मध्ये मेटॅलिक पार्ट जो आहे त्या पार्ट वर जो रेडियस कलर म्हणजे तांबूस कलर येतो, ती रिएक्शन आहे कलर, त्याला रस्ट म्हटलं जातो. आणि हा रस्टचा जो केमिकल फॉर्म्युला आहे तो Fe2O3 आणि ते डॉट देऊन एक्स जो दिलेला आहे लक्षात घ्या. एक्स हा नंबर ऑफ वॉटर म्हणजे एच चा जो नंबर आहे तो नंबर साठी ते इंडिकेट केला जातो हा एक्स. ठीक आहे, इथं त्यांनी एक्स घेतलेला आहे त्याच्यासाठी. मग रसचा जो केमिकल फॉर्म्युला आहे Fe2O3.x. एक्स मीन्स नंबर ऑफ द वॉटर, H2O. ओके, हा रस्टचा फॉर्म्युला आहे. रस्ट म्हणजे जो रेडियस कलर कलेक्ट झालेला असतो मेटलवर त्याला आपण रस्ट असं म्हणतो. ओके, सो द रस्ट ऑन द आयर्न डज नॉट फॉर्म बाय द सिंपल रिएक्शन ऑफ ऑक्सिजन विथ इन द आयर्न सरफेस. आता ही रस्टची जी रिएक्शन आहे ती सिंपल पण नाहीये. चला आता तुम्ही म्हणताय की नाही आपण आता करूनच पाहूया, तांबूस कलर येतोय का बघूया. तुम्ही खिळा पाण्यामध्ये टाका, परत तो बाहेर काढा, उन्हात ठेवा, तर 1 ते 2 मिनिटात होणारी रिएक्शन आहे का रे ही? येस ऑर नो? नो. म्हणजे ह्याला काय होतंय, लॉंग पिरियड जावा लागतोय. लॉंग पिरियड नंतर हे जी रशची रिएक्शन आहे ती होत असते. बघा, the rust on iron does not form the simple reaction of oxygen with the iron surface. The rust is formed by the electrochemical reaction. Different regions on the surface of the iron become anode and cathodes. बघा, आता तुम्ही जर असं म्हटला की फक्त ऑक्सिजन जर त्याला मिळालं तर त्याला रस्टची लगेच रिएक्शन होते, तर नाही. याच्यामध्ये रस्टिंग होण्यासाठी एअर ऑक्सिजनची पण रिएक्शन होते, त्याचबरोबर रेनची पण, जे वॉटर आहे रेनी किंवा जरी सरफेस वरून वॉटर जात असेल तरी त्याही वॉटरची त्याच्याबरोबर रिएक्शन होत असते. त्याचप्रमाणे सनची जी हीट आहे त्या हीटमुळे त्याची रिएक्शन होत असते. म्हणजे एकच घटक त्याच्यावर इफेक्ट करत नाही तर अनेक घटक त्याच्यावर इफेक्ट करतात. ठीक आहे, सो द रस्ट फॉर्म बाय द electrochemical reaction. Different regions on the surface of the iron become anode and cathode. बघा, anode and cathode म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज दोन्हींचेही रिएक्शन इथे होत असतात. म्हणजे इलेक्ट्रॉन गेन पण होत असतं त्याच्यामध्ये आणि इलेक्ट्रॉन लूज पण होत असतात. आता ह्याच्या ज्या रिएक्शन आहेत त्या रिएक्शन आपण पाहूया. बघा, आयर्न म्हणजे Fe. ओके, लक्षात घ्या, आयर्न. आयर्न जे धातू आहे त्याला Fe असं म्हटलं जातं. ठीक आहे, आपण इथे रिएक्शन फर्स्ट घेऊया. आता F इज ऑक्सिडाइज्ड टू इन द एनोड. लिहून घ्यायचे रिएक्शन सगळ्यांनी. होय का? फर्स्ट रिएक्शन लिहून घ्या. फेरस मीन्स आयर्न, Fe मीन्स आयर्न. म्हणजे काय होतात, इलेक्ट्रॉन लूज होतात. ओके, म्हणजे हा जो फेरस आहे तो 2 इलेक्ट्रॉन काय करतो, देऊ शकतो. म्हणून ऍक्वेस आहे प्लस 2 इलेक्ट्रॉन मायनस. म्हणजे इथे ऑक्सिडायझेशनची रिएक्शन होते एनोड रिजन ना. आता सेकंड रिएक्शन काय होतंय, O2 इज
reduced to from water in the cathode region. आता कॅथोड रिजनला काय होतंय O2 रिड्यूस होतोय. मग O2 रिड्यूस होत असेल तेव्हा रिॲक्शन कशी येते O2 हा गॅस आहे लक्षात घ्या प्लस फोर H प्लस aqueous प्लस 4 इलेक्ट्रॉन माहिती काय होतंय तर वॉटर फॉर्मेशन होतंय 2H2O. ओके सगळ्यांना स्क्रीन दिसते का हो. तर रिॲक्शन लिहिते आता त्याच्यानंतर काय होतं व्हेन फेरस आयर्न ओके आता 2 प्लस इलेक्ट्रॉन दिले त्याच्याकडे 2 प्लस इलेक्ट्रॉन आहेत तो काय करतोय तर गेन करतोय व्हेन द फेरस आयर्न migrate from the anode region they react with the water and further get oxidization to from ferrous आयन्स. आता इथे काय होतं जेव्हा तो ऑक्सिडायझेशन करतोय तेव्हा त्याला 3 जे आयन्स आहेत आयोनायझेशन मध्ये जे हे लिहू नका हे नंतर लिहायचंय फक्त तुम्हाला दाखवते 3 प्लस इलेक्ट्रॉन काय होतं गेन्स होते. ओके नेक्स्ट reddish color hydrate oxide is from the ferrous iron it is called the rust. मग हे जे आयन्स मिळतात त्यालाच काय म्हटलेलं आहे रस्ट असं म्हटलेलं आहे इट कलेक्ट ऑन द सरफेस आयर्न सरफेस वर हे कलेक्ट होतात आयर्न जे रस्ट आहे ते ओके रिॲक्शन लिहून झाली का मला नेक्स्ट रिॲक्शन द्यायची आहे हो. ओके ठीक आहे आता जी नेक्स्ट रिॲक्शन होते ती कोणती होती म्हणजे फेरस आणि आयर्न सरफेस ओके हे ऍक्वेस आहे प्लस ह्याची रिॲक्शन आहे ती खाली लिहिते फेरस आणि हा वॉटर यांची रिॲक्शन होऊन आपल्याला काय मिळणार आहे रस्ट मिळणार आहे म्हणजे आयर्न बरोबर वॉटरची रिॲक्शन तशीच एअरची रिॲक्शन होऊन आपल्याला काय मिळणार आहे तर याच्यामध्ये जे मिळणार आहे ते रस्ट मिळणार आहे. मग आता रस्टचा केमिकल फॉर्म्युला मी काय सांगितलेला आहे मग अशी दिलेला आहे लिहून Fe2 हा रस्टचा फॉर्म्युला आहे O3 डॅश H हा H2O. 2 हा मग हा सॉलिड मध्ये असणार आहे तुम्ही रस्ट पाहिलेला असेल तांबेरा प्लस 6H प्लस हा ऍक्वेस असणार आहे. ही झाली पूर्ण रिॲक्शन कशाची रस्टिंगची आयर्न बरोबर रस्टिंग कसं होतं त्याची रिॲक्शन आहे. ओके नेक्स्ट ड्यू टू व्हेरियस कॉम्पोनंट ऑफ atmosphere oxidization of metal takes place consequently resulting in their damage. ओके रस्टिंग ही रिॲक्शन चांगली आहे का रे आयर्नसाठी नाहीये म्हणजे ते काय होतंय आयर्न डॅमेज करतंय ना रस्टिंग लागल्यामुळे आयर्न डॅमेज होतंय सो दिस रिॲक्शन इज कॉल्ड द corrosions. Okay the iron rust and reddish color layer is collect on it. This is the corrosion of the iron. The corrosion is very serious problem. We are going to study about it in the next chapter. ओके आता हा corrosion आहे तो खूप मोठा प्रॉब्लेम आहे म्हणजे फक्त आपला हितच आहे असं नाही जर आता तुम्ही आपल्या कंट्रीमध्ये स्टॅच्यू पाहिलेले असतील काही मोठे इमारती पाहिल्या असतील किंवा अशा आयर्न पासून बनवलेले गेट्स आहेत काय होतं तर याच्यावर सनलाइट एअर वॉटर रेनी वॉटर याच्यामुळे इफेक्ट होऊन ते डॅमेज झालेले आहेत. ठीक आहे म्हणजे न्यू जेव्हा नवीन बांधलेलं असतं बांधकाम किंवा नवीन वस्तू बनवलेली असते स्टॅच्यू हे काय होतात तर मेजर प्रॉब्लेम क्रिएट होतात ह्या रस्टमुळं. ओके समजलं का इथं
हो. ओके, नेक्स्ट पॉइंट कोणता आहे? रॅन्सिडिटी. रेन्सिडिटी मध्ये काय आहे आपण ते पाहूया. तर रेन्सिडिटी बघा, when we use the old leftover cooking oil for the making food stuff, it is found to have the four odors called the rancidity. If food is cooked in such oil, it taste also change. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, बऱ्याच वेळा असं होतं की आपण कुकिंग करत असताना तेल आपण तळण्यासाठी वापरतो. ओके, आणि तळून झाल्यानंतर ते काही दिवस तेल आपण ठेवतो आणि ठेवल्यानंतर पुन्हा ते आपण यूज करतो व्हेजिटेबल साठी. ठीक आहे. मग जे तुम्ही रेग्युलर ऑइल वापरता किंवा तळून ठेवलेलं जे ऑइल आहे, या दोन्हींमध्ये काय डिफरन्स वाटतो का रे तुम्हाला? डिफरन्स वाटतो का? आम्ही टेस्टच केली नाही कधी, वापरलं तर पण कधी टेस्ट पाहिली नाही. आहे का रे याच्यामध्ये डिफरन्स? येस ऑर नो? येस. येस. आहे. बघा, त्याची जी टेस्ट आहे ती चेंज होती. जे तुम्ही ऑइल आहे ते कंटिन्यू ह्याच्यामधून, सपोज जे पॅकिंग डबा आहे त्याच्यामधून काढून डायरेक्ट वापरल्यानंतर त्याची टेस्ट वेगळी, आणि तळून ठेवलेलं जे शिल्लक आहे तेल, ते 2-3 दिवसांनी तुम्ही वापरा किंवा 8 दिवसांनी वापरा, त्याची जी टेस्ट आहे ती वेगळी आहे. आणि तुम्ही त्याचा जर कलर जरी पाहिला तरी तो कलर आणि ह्या कलर मध्ये चेंजेस असतात. ओके, व्हेन ऑइल और घी left aside for the long time or fried foods left aside for the long time, it is undergoes the air oxidations. मग हे असं का दिसतं की जेव्हा तुम्ही डायरेक्ट डब्यामधून तेल घेतात ते तेल आणि तुम्ही तळण करून ठेवलेलं जे ऑइल आहे ते तुम्ही 8 दिवस ठेवलं, तर ह्या दोन्ही ऑइल मध्ये डिफरन्स दिसतो. का डिफरन्स दिसतो याच्यामध्ये माहित आहे तुम्हाला? पाहिलाय का डिफरन्स दिसतो तो? येस ऑर नो? सगळ्यांनी पाहिलंय का? येस. हो. बर, काहींनी पाहिलेला पण नाही, नो कोणतरी म्हटलेलं आहे, बाकीचे एस म्हणतात. ठीक आहे. बघा, जर तुम्ही कधी मी तुम्हाला पहिलंच सांगितलेलं आहे की आपला हा जो किचन आहे तो केमिकल रिॲक्शनचा किचन आहे. प्रत्येक ठिकाणी रिॲक्शन घडते, प्रत्येक ठिकाणी असं का होतं, का नाही होत, हे आहे. ठीक आहे. बघा, आता ह्या दोन ऑइल मध्ये डिफरन्स आहे. काय डिफरन्स आहे? तर एक, जेव्हा तुम्ही फ्राय करून, आता फ्राय केलं असेल काही पदार्थ, तर त्याच्यामधलं तेल शिल्लक राहतं, पण ते तेल फेकून देत नाही, ते तेल आपण पुन्हा वापरतो. ठीक आहे. आता त्याच्यानंतर तेच तेल दुसऱ्या दिवशी बघा, आणि जे तुम्ही डब्यातून काढलेलं जे तेल आहे, अशा दोन्ही तेल घ्या आणि त्याच्यामध्ये डिफरन्स दिसेल. तर हा डिफरन्स काय दिसेल? तर याच्यामध्ये ऑक्सिडेशन रिॲक्शन झालेली असते, तर याच्यामध्ये टेम्परेचरचा इफेक्ट झालेला असतो, ऍटमॉस्फिअर मधला एअरचा इफेक्ट झालेला असतो. त्यामुळे ह्या दोन्हींमध्ये काय दिसतो? डिफरन्स दिसतो. ओके, आता ह्याला रेनाडिसिस इज द फूड स्टफ कुक्ड इन ऑइल और घीज is prevent by the using antioxidant. The process of the oxidation reaction of foodstuff can be also slowed down by the storing in airtight container. ठीक आहे. आता ह्याच्यावर काय होते, तर जे बाहेरचे ऍटमॉस्फिअर आहे त्याचा इफेक्ट, म्हणजे ऑक्सिजनचा पण इफेक्ट होतो, टेम्परेचरचा पण इफेक्ट होतो. म्हणून हे जे ऑइल जे दिलं जातं तुम्हाला, ते ऑइल पॅक कंटेनर मध्ये दिलं जातं. बघा, तुम्ही नेहमी ऑइलचा डबा असतो त्याला पॅक कव्हरिंग, की ते तुम्ही ओपन जरी केलं तरी तुम्हाला ते कट करून काढल्याशिवाय निघत नाही, किंवा ते इतकं पॅक असतं की सहजासहजी तुम्ही ते काढू शकत नाही. पण का बरं एवढं पॅक दिलं जातं? त्याचं काय आहे रिझन? ओके, फाय.
कारण त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन रिॲक्शन होते आणि ते रिॲक्शनमुळे प्रॉब्लेम होतात, म्हणून हे काय केलं जातं, ते ऑइल आहे ते खराब होऊ नये याच्यासाठी ते पॅक कंटेंट मध्ये दिलं जातं. ओके. बघा अजून तुम्हाला काय सांगायचं होतं पण मला, आता घी जर तुम्ही पाहिलं तर घीवर पण टेम्परेचरचा इफेक्ट होतो. आता कसा होतो, त्याला जर सनलाईट लागली तर तो घी काय होतोय, लिक्विड टाइप मध्ये होतोय. आणि जर तो थंड ह्याच्यामध्ये असेल तर तो काय होतो, सॉलिड टाइप मध्ये होतोय. म्हणजे इथेही रिॲक्शन घडतात ना घी वरून. घी म्हणजे तूप. ठीक आहे, समजलेत का इथपर्यंत कन्सेप्ट? हो. ठीक आहे. क्वेश्चन आन्सर सगळ्यांना. ठीक आहे, कन्सेप्ट समजलेत का सगळ्यांना? हो मॅडम. ओके. तर आज काय करायचंय, हा जो टॉपिक आहे ना त्या टॉपिकचे क्वेश्चन आन्सर लिहायचे. आपल्याला नेक्स्ट टॉपिक सुरू करायचा आहे. ठीक आहे, आपण उद्या करूया. आता 5 मिनिटं राहिले. 5 नाही 9 मिनिटं आहेत. या 9 मिनिटांमध्ये आपला टॉपिक कंटिन्यू नाही होणार पुढचा. मग ह्याच पार्ट मधला आपण टॉपिक पुढचा कंटिन्यू करूया, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे. प्रोजेक्टचं सगळ्यांच्या लक्षात आलं का? हो. हो. मग प्रोजेक्ट साठी आता लगेच तुमचे जेव्हा तास होतील ना, इंग्लिशचा तास झाल्यानंतर काय करा, तुमचे तास झाल्यानंतर फास्ट मध्ये नावं तुम्ही तुमच्या ग्रुपवरती पाठवा. म्हणजे आपला सायन्स होमवर्क ग्रुपवरतीच पाठवा. ओके. नाहीतर मी इथे सांगणार आणि तुम्ही कोणीच नाव नाही पाठवणार, मग आपण इथेच कट करूया विषय. जर तुम्हाला जर करायचा नसेल तर, आणि करायचा जर असेल तर मग तुम्ही नावं पाठवा. आपण तर मग प्रोजेक्टला स्टार्टिंग करू. ह्या संडेला मला जर वेळ मिळाला तर ह्या संडेला घेईन मी सायन्स क्लब मधून. हे कुठून घेणार आहे हे लक्षात ठेवा, आपल्या सायन्स क्लब मधून मी लेक्चर घेणार आहे याचं. कारण तिन्ही वर्ग तुमच्या बरोबर असणार आहेत. कोणते 3 वर्ग असणार आहेत? 8th, 9th आणि 10th तुमचे तिन्ही वर्ग असणार आहेत. ठीक आहे, समजलं? ठीक आहे. बघा आता माझं जे नियोजन आहे ते आपल्या सायन्स क्लब मार्फत आपल्याला कधी नेक्स्ट मंथ मध्ये, ह्या मंथ मध्ये जरी नाही जमलं तरी नेक्स्ट मंथ मध्ये डिबेट ठेवायचं. डिबेट माहिती आहे सगळ्यांना? माहित आहे का डिबेट? तुम्ही बघा 8th स्टँडर्डला असताना आपण डिबेट ठेवलेलं आठवतंय का बाहेर? भांडण करत होता तुम्ही एकमेकांच्या बरोबर. एक विषय घ्यायचा आणि त्या एका विषयावरून आपण चर्चा करत होतो, हे असंच असतं ते तसं नसतं. ए सर नो, आठवतंय काय? एस. चर्चासत्र घेणार आहोत. तर आता हे जे चर्चासत्र असणार आहे ते अपोजिट क्लास बरोबर असणार आहे आपलं. तर आपण काय करणार आहोत, ठीक आहे, आपण सायन्स क्लबच्या दिवशी ठरवूया. ज्या दिवशी आपला संडेला तास होईल त्या दिवशी मी तुम्हाला सांगेन की आपल्याला काय करायचं. हे जे डिबेटिंग आहे ते आपण ऑनलाईन ठेवणार आहे, कारण आपल्या काय होतं की स्कूलमध्ये आपलं येऊ शकत नाहीये. मग जो ऑनलाईन सब्जेक्ट असणार आहे तर तुम्हाला क्लासेस अपोजिट असणार आहेत, लक्षात ठेवायचे. तर तुमचा क्लासचा एक पूर्ण ग्रुप असणार आहे. परत 9th स्टँडर्डचा पाहूया की 8th स्टँडर्डचा ग्रुप होतं, त्याच्यामधून आपण डिबेट ठेवणार आहोत सायन्स क्लब मार्फत. तर त्याचीही तयारी ठेवायची. तुम्ही असं ठरवायचं की जाऊ दे मला काय करायचं असं नाही म्हणायचं. तुम्ही सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं आहे, जेवढं होता येईल तेवढं. ओके. डिबेट ठेवताना बघू आपण ज्या पद्धतीने तुम्ही 8th स्टँडर्डला असताना तुम्हाला नावं दिलेली होती, प्रत्येक ग्रुपला नावं दिलेली होती. आठवतंय ना तुम्हाला? जिनियस, हे सर नो. एकालाच फक्त आठवतात, बाकीच्यांना नाहीत आठवत का? निशिगंधा, काय ग्रुपचं तुमचं नाव होतं? नाही म्हणून आम्हाला काहीच आठवत नाहीये. संस्कार,
अरे तू माईक ओपन केला, तुझा आवाज नाही आला आम्हाला. Brilliant. ब्रिलियंट. ओके, छान नाव आहे. तर आपण काय करणार आहे, हे सायन्स क्लब मार्फत हे ग्रुपची नावही देणार आहे प्रत्येक क्लासला, आणि आपण डिबेट जे आहे ते नेक्स्ट मंथ मध्ये घेणार आहोत. तर ही कल्पना फक्त पहिल्यांदा तुम्हालाच दिलेली आहे, अजून बाकीच्या वर्गांना नाही दिलेली. पण आता आपल्याला प्रोजेक्ट करायचे सायंटिस्ट वरून. त्या सायंटिस्टच्या प्रोजेक्ट साठी सगळ्यांनी रेडी राहायचं आणि प्रत्येकाने माहिती द्यायची. ठीक आहे. आणि जर तुम्ही इच्छुक नसाल तर आत्ताच सांगा, मग आपण प्रोजेक्ट तुमच्या वर्गाचा कॅन्सल करूया जर तुम्हाला इच्छा नसेल तर. ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये ह्या टॉपिक मध्ये आतापर्यंत कुणाला काय प्रॉब्लेम आहे का? बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम काय आहे, होमवर्क सबमिट केलेला नाही. लक्षात घ्या, आता होमवर्क म्हटलं की यातले बरेच जण आता मॅडम. रिमूव्ह होतील फास्ट मध्ये. मॅडम, हा ती हा डेडलाईन सानिका बोल. पास म्हणते. ती होमवर्कचे ते टच केलं का नाही, कधी डेडलाईन म्हणते. मी 2 दिवस दिले तेव्हा सांगितलं होतं की, मी पाठवलं होतं की फक्त 2च दिवस तुम्हाला दिलेत म्हणून. पाठीमागच्या आठवड्यातच दिलेले अहो होते. मॅडम, तुम्ही म्हणला का नाही त्याच्यानंतरच मी बघितलं तरी तसं होत होतं. ओके ठीक आहे, मी अजून एकदा चान्स देते सगळ्यांना. आता इथे 21 स्टुडंट प्रेझेंट आहेत, तर याच्यामध्ये 5 ते 6च विद्यार्थ्यांचा होमवर्क येतोय, नाही तर एका ह्याच्यामध्ये 10 जणांचा आलाय, एका ह्याच्यात 8 जणांचा आलाय, आणि एका ह्याच्यात 13 जणांचा होमवर्क आलाय. तर माझं मत आहे सगळ्यांचा होमवर्क सबमिट झाला पाहिजे, कारण हे रेकॉर्ड राहणार आहे. मी पुन्हा एकदा सगळ्यांना सांगते, रेकॉर्ड राहणार आहे. मी पहिल्या टॉपिक पासून जे आतापर्यंत झालेले सगळ्या टॉपिकचे पुन्हा टायमिंग वाढवते, पण सगळ्यांनी होमवर्क सबमिट करायचे. आणि हे जे होमवर्क सबमिट केलेले आहेत त्याचं रेकॉर्ड मी ग्रुप वरती पाठवणार आहे. मॅडम, ओके. उद्यापर्यंत द्या वेळ. हा ठीक आहे, उद्यापर्यंत देते. नाहीतर तुम्हाला उद्या कोणवर आहे, शनिवार, रविवार पर्यंत देते. मी वाढवून देते, पण सगळ्यांनी सबमिट करा होमवर्क. एक जण तोपर्यंत झालाच रिमोट. 21 होते ते 20 झालेले आहेत. ठीक आहे. होमवर्क जमा करायला कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? नो. लिहायला प्रॉब्लेम आहे? हा, सगळ्यांनी करायचंय सबमिट. लक्षात ठेवा, सगळ्यांनी. तुमचा काय प्रॉब्लेम होतो, तुम्ही सबमिटच करत नाहीये होमवर्क. आणि शक्यतो तासाला प्रेझेंट राहा, कारण तुम्ही म्हणाल की रेकॉर्डिंग व्हिडिओ आहेत, पण रेकॉर्डिंग व्हिडिओ पेक्षा तुमची प्रेझेंट ही महत्वाची आहे. मग तुम्हाला इथे लाईव्ह पण शिकवलं जाते आणि तुमची प्रेझेंटी पण लागते, हे गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही जर असं समजत, हा ठीक आहे, कशाला 6 वाजता उठा, आपल्याला रेकॉर्डिंग तर दिसतेच ना. पण फक्त रेकॉर्डिंग दिसून काय उपयोग आहे, ही तुमची प्रेझेंटी पाहिली जाणार आहे. करूया. मी ऍक्च्युली क्लास मगाशीच एंड केला असता, पण तुमची अबसेंटी लागल आणि कमी लागेल याच्यासाठी मी पुढे कंटिन्यू केलेलं होतं. तर 1 मिनिट जरी कमी लागलं तरी तुमची प्रेझेंटी कमी लागते याच्यामध्ये, तुम्हाला लिव्ह करायला सांगितलं असतं तर. ठीक आहे. कुणाला काय प्रॉब्लेम आहेत का? 2 मिनिटं राहिलेत आपल्याला. नो. ठीक आहे, आपण इथे क्लास एंड करतोय, कारण तुमचं टायमिंग ही पूर्ण होतं आणि तुम्हाला नंतरचा क्लास जो आहे तो कदम सरांचा जॉईन करायचा आहे. प्रश्न नाही प्रश्न नाहीये. नाव आहे, नाव टाकायचं, पानाची माहिती सांगितली आहे.